जवळजवळ 28,500 गावामध्ये आज ही ग्रामसभा कोकणगावमध्ये असं म्हणलं राबवायचं आहे, त्याचा पण आपल्याला लोकदानावर केलेलं आहे ते कमी करायचं आहे। त्या अनुषंगाने आपण बाहेर प्रदर्शनी पण लावले आहे। जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी सन्माननीय वर्षाताई बिना मॅडम, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अनिता मिश्राम मॅडम, गावच्या प्रथम नागरिक बेनुताई, प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांचा वाढदिवस आहे। या 17 सप्टेंबरपासून जवळपास महाराष्ट्रामध्ये प्रत्येक विभागाचा कार्यक्रम सुरू आहे। त्याच अनुषंगाने एक छोटा परंतु खूप महत्त्वाचा असा आपण मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आज आपण पाहिलंच आहे की सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कोल्हापूर किनगाव या आदर्श गावात महाराष्ट्रभरात जसं सांगितलं की 28,000 ग्रामपंचायतीमध्ये हा कार्यक्रम सुरू आहे। त्याचाच भाग म्हणून अकोला जिल्ह्यामध्ये आपण आदरणीय पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते आपण कापशी जे की 2021 मध्ये संत गाडगेबाबामध्ये पुरस्कार मिळाला होता। त्यानंतर स्मार्ट ग्राम आहे, माझी वसुंधरामध्ये जिल्ह्यामध्ये आपण अशी गावं निवडली होती की आज सर सांगतो मी आपल्याकडे जे 535 ग्रामपंचायत ते 535 ग्रामपंचायतीमध्ये अशाच ग्रामसभा सुरू आहे। सन्माननीय आमदार महोदय यांच्या हस्ते आपण तालुकास्तरीय ज्या ग्रामसभा तिथे कार्यक्रम घेत आहोत। त्या अनुषंगाने आपण 7 HOD आहेत, ते पूर्ण 7 HOD ज्या तालुक्याला नोडल केलेलेच आहेत। तसेच प्रत्येक 10 ग्रामपंचायती मागे एक पंचायत स्तरावरून एक गणस्तरीय अधिकारी नेमलेला आहे। हे अभियानाच्या बाबतीत सांगायचं झालं तर 17 सप्टेंबरपासून या अभियान कालावधीला सुरुवात होत आहे। 17 सप्टेंबरपासून 31 डिसेंबरपर्यंत आपल्याला काम करायचं आहे। त्यानंतर त्याचं मूल्यमापन होऊन राज्यस्तरावर 5 कोटी जी प्रथम ग्रामपंचायतीला 5 कोटीचं मोठं बक्षीस आहे। जर ओव्हरऑल टोटल विचार केला तर जवळपास 13 कोटीचे पारितोषिक या अभियानाअंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीला, पंचायत समितीला आणि जिल्हा परिषदेला मिळणार आहे। आपण जिल्ह्यामध्ये प्रचार प्रसिद्धी होण्यासाठी 4 तारखेला जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित केली होती। सन्माननीय पालकमंत्री महोदय त्यांच्या व्यस्तशांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय कार्यशाळा घेतली होती। त्यानंतर 12 आणि 13 तारखेला आपण ग्रामपंचायत स्तरावर कार्यशाळा घेतलेल्या आहेत। आणि आज 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्राम दिन त्या दिवशी आपण या अभियानाची सुरुवात करत आहोत। या अभियानामध्ये जसं सांगितलेले 7 घटक आहेत, 7 घटकामध्ये आपल्याला काम करायचं आहे। त्या बाबतीमध्ये आपण आज सन्माननीय पालकमंत्री महोदयाच्या हस्ते एक आपल्याकडे मोठा एक कार्यक्रम आहे की प्रत्येक जेवढी लोकसंख्या आहे त्या ग्रामपंचायतीची त्या ग्रामपंचायतीच्या माझी गोष्ट आधार जो आहे तो असंख्य होतो आणि त्याला आपल्याला हवायचं आहे। ह्या अभियानाची सुरुवात आज दिनांक 17 रोजी असेल तर खरा विकास ग्रामीण भागात होणे आवश्यक आहे। हे लक्षात घेऊन त्याच्या अभियानाचे मुख्य 7 घटक आहेत ज्या घटकांवर आपल्याला काम करायचं आहे। त्याच्यामध्ये उदाहरण द्यायचं आणि श्रमदान इत्यादी अशा प्रकारचं एक ओव्हरऑल एक महत्त्वाचा आहे म्हणजे लोकसहभाग। लोकसहभाग असेल तरच आपण पुढे जाऊ शकतो आणि निवडण्यात येणार। ह्या अभियानामध्ये ग्रामविकास मंत्री साहेब गोरे साहेब त्यांनी सुद्धा सांगितलं आहे की आपल्याला कशा प्रकारचे बक्षीस मिळणार आहे। गाव कामगार जे आहेत, गावात काम करणारे ग्रामसेवक आहेत। भारत देशातील बालके, किशोरवयीन मुली आणि महिला यांना कुपोषण मुक्त, निरोगी, सुदृढ आणि मजबूत करण्याचे वचन देत आहे। राष्ट्रीय पोषण माह स्वच्छ पाणी आणि चांगल्या सवयी सुदृढ होऊन पूर्ण क्षमता प्रतिज्ञा आहे। धन्यवाद। आपले जिल्हा
परिषदची सगळी टीम यांनी एवढा चांगला कार्यक्रम नियोजन केला आहे. कापशी जिल्ह्याचे सगळे नागरिक आणि बाहेरून आलेले सगळे नागरिक सगळ्यांना माझा नमस्कार. आज आजमांचे रस्ते मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानच्या उद्घाटन झालेलं आहे. त्याच्यासाठी आज आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे. आपले देशाच्या विकासामध्ये पंचायती राजचा काय रोल आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सगळे खालच्या जो ब्लॉक आहे की आपली पंचायती राज आहे, त्याच्यात काम करणारे आपले सरपंच, आपले सगळे ग्रामसेवक, त्यांची सगळी टीम, आपले तलाठी, ते टीमच्या स्तरावर काम करतात. एक आपले गावाच्या आपले अकोला जिल्ह्यात एक गाव आहे ज्यांनी कर वसुली करण्यासाठी QR कोड तयार केला आहे. आम्ही ते सगळे जिल्ह्यात करण्याचे आम्ही नियोजन केले आहे. अशा वेगळे वेगळे स्वतःचे जे उपक्रम जी अंमलबजावणी ग्रामस्तरावर होत आहे त्यांच्या प्रोत्साहन वाढण्यासाठी हा मुख्यमंत्री समृद्ध पंचायती राज अभियानामध्ये बक्षीस आणि तुम्ही सगळ्यांना ऐकलं असेल जवळजवळ 2.5 कोटीचे बक्षीस वितरण होणार आहे. याच्यात बेस्ट जिल्हा, बेस्ट ग्रामपंचायत, बेस्ट जिल्हा परिषद, बेस्ट डिव्हिजन, बेस्ट राज्य आणि त्याच्याप्रमाणे दर टप्प्यावर वेगवेगळे प्रमाणचे इनाम आहे. आम्ही सगळे चांगले काम करतो, पण आमच्या कामाची जेव्हा दखल त्याची शिक्षणच्या पण आपला महत्त्वाचा विषय, आरोग्याच्या विषयी सगळे कामाच्या कॉम्प्रिहेन्सिव्ह हे सगळे कामामध्ये जे गाव चांगलं काम करणार, कारण एक गाव समजा कर वसुलीमध्ये चांगलं काम केलं, एक गावामध्ये समजा शिक्षण चांगली आहे, शाळा चांगली आहे, दुसऱ्या गावामध्ये समजा आपल्या आरोग्याची व्यवस्था चांगली आहे. हे सगळे कामामध्ये जे गाव अव्वल असणार त्याची निवड आपल्या जिल्ह्यामध्ये होणार आणि त्यांना आम्ही त्यांचा सत्कार राज्यस्तरावर होणार. आणि आमच्यासाठी तुम्ही आमच्यासाठी नवीन आहे आणि तुमच्यासाठी आम्ही नवीन आहे. कापशीवासी प्रत्येक कापशीवासियांच्या हृदयात तुम्ही आहात आणि आमच्या हृदयात तुम्ही आहात. एक आमच्या सत्ता ठेवणं एवढ्या दिवस ग्रामपंचायतीची हे फार मोठं कष्ट असेल, परंतु गावातले लोक चांगले आहेत ते मला भाषण ऐकलं आणि चांगलं अभियान आपल्या राज्यासाठी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, आपल्या राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमारजी गोरे यांनी हे अभियान आपल्यामध्ये आणलेलं आहे. आता हे अभियान काय आहे आपण सगळ्यांनी ऐकलं. आपल्यापैकी किती लोक कार्यशाळेमध्ये गेले होते? ते आपल्या गावाला समृद्ध करणं, आपल्या गावाची पंचायत समृद्ध करणं, आपण सगळेजण समृद्ध होणं. या अभियानामध्ये काय करायचं आहे? या अभियानामध्ये काही दुसरं न करता आपल्या गावाला समृद्ध बनवण्यासाठी आपल्या सगळ्यांना हातात हात घेऊन एकत्र येऊन हे अभियान आपल्याला 3 महिने राबवायचं आहे. आम्हाला म्हणून सांगितलं की आम्ही कोणते अभियान 3 महिने राबवत नसतो, आम्ही वर्षभर राबवतो. हे 3 महिने याच्यासाठी म्हटलेलं आहे की 3 महिने जेव्हा एकत्रित प्रयत्न आपण हे अभियान राबवू, याचे परिणाम आपल्या डोळ्यासमोर जेव्हा येतील तेव्हा आपसुकच स्वतःहूनच सर्व लोक हे अभियान वर्षभर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जेवढ्या सुविधा लोकांना मिळतात त्या तत्परतेने मिळायला पाहिजे, यासाठी आपली ग्रामपंचायत अद्ययावत करायची. यामधून आपल्या सरकारकडून जेवढ्या योजना आपल्याला मिळतात त्या योजनांचा लाभ सर्व घरांपर्यंत पोहोचला पाहिजे, यासाठी आपल्या सगळ्यांना प्रयत्न करायचा. बरेचदा आपण पाहतो की अर्ध्या गावातल्या लोकांना योजना हरित करायच्या म्हणजे काय करायचं, आपल्या गावात जेवढे लोक राहतात तेवढ्या लोकांमध्ये जेवढी लोकसंख्या तेवढे झाडं आपल्या गावात लागले पाहिजे. नेहमीच दुष्काळ असतो, नेहमी खामगावचं टेम्परेचर अकोल्यासारखं असतं. आमच्या खामगाव शहराला एक जलुना तलाव आहे, तिथे देवी आहे. खूप कामाला लागला. हळूहळू त्यांच्यासोबत आमच्या खामगावातले त्यांचे मित्रपरिवार कामाला लागले. 7 लोकांचा ग्रुप 70 वर गेला. आज त्या जलुना तलावाला जात असताना जवळजवळ 21,000 झाडं, वड, पिंपळ आपण आपल्या पाण्याचे स्रोत बळकट केले. आपल्या गावालगत बंधारे वगैरे आहेत का? मग आपल्या गावालगत जर बंधारे आहेत, आपण पाहतो पाणी फाउंडेशन आहे, यांच्या माध्यमातून लोकसहभागाच्या माध्यमातून चळवळ उभी होती. आता तुम्ही म्हणता लोकसहभाग म्हणजे काय? लोकसहभाग म्हणजे आपल्या सगळ्यांनी एकत्रित येऊन श्रमदान करणे.
पण श्रमदान आपल्या इथं नाही बंदी करणार आहे. गणपती जरी झाले तर आता सगळ्यांना देवीचे उपास असतात. उपास करता तुम्ही नक्की. माझा उपास चांगल्या रीतीनं झालं पाहिजे. आमच्या गावाची पाण्याची लेवल वाढली पाहिजे. आमचं गाव स्वच्छ झालं पाहिजे. या 3 महिन्यात राज्यातला पहिला पुरस्कार आम्हाला मिळाला पाहिजे. यासाठी आम्ही नवं यावर्षी देवीला गावासाठी करत नाही. मग सकाळी न्यारी करत सोबत भाकरी बांधून शेतावर जात. शेतात दुपारचं जेवण करत. संध्याकाळी घरी आले की 7 वाजता जेवण करून 8 वाजता झोपलेले असत. अंबादास भाऊंनी आज कापडी पिशव्यांचं वाटप केलं. प्रदूषण मुक्त गाव करण्याची सुरुवात केली. प्लॅस्टिक पिशव्या वापरू नका हा संदेश दिला. त्यामुळे आपलं गाव मला तरी वाटते की समृद्ध पंचायत अभियानात तर महिलांच्या बचत गटाचा एखादा उद्योग उभा राहू शकेल. आपल्या तरुण मित्रांची एखादी संस्था असेल त्यांची एखादी चांगली जिम उभी राहू शकेल. त्यांचा एखादा उद्योग उभा राहू शकेल. इतक्या चांगल्या योजना यावेळेस या पंचायत अभियानाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येणार आहे. आज बचत गटात आपण Seven